राज्यावर बनावट दारूचा महापूर अक्षरशः आलेला आहे। 100 दिवसांमध्ये 56 कोटींची बनावट दारू जप्त केलेली आहे। राज्यात बनावट दारूचा हा महापूर दिसतोय। बनावट दारू विक्रीच्या गुन्ह्यामध्ये 37% वाढ झालेली आहे। 100 दिवसातली ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालातून ही सगळी माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रात बनावट दारू विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अहवालानुसार आणि त्यातल्या माहितीनुसार बनावट मद्य विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल 37% वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे आणि या व्यवसायामध्ये गुंतलेले 730 सराईत गुन्हेगार सापडलेले आहेत। अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरोधामध्ये 1 जानेवारी ते 15 एप्रिल या काळामध्ये राबवलेल्या कारवाईमध्ये तब्बल 21,118 गुन्हे दाखल करण्यात आले आणि मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये अवैध मद्य विक्रीच्या गुन्ह्यामध्ये 37% वाढ झाल्याचं आढळून आलंय। या कालावधीमध्ये तब्बल 56 कोटी 48 लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय।